नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेडरूट इन्स्टिट्यूट मध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे इतिहासातील महत्त्वाचे प्रश्न. तर मी सांगणार आहे तुम्हाला इतिहासातील महत्त्वाचे प्रश्न. कारण की इतिहास असा विषय आहे जो पूर्ण वर्षाचा एकाच वेळेस रिवाइज करणं आणि पूर्ण सिलेबस रिवाइज करणं खूप कठीण आहे. हे आहे. एक तर त्याचा तारखाच आठवण राहत नाही, पहिली गोष्ट तर मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन देतो, ते तुम्ही सॉल्व्ह करा, त्याची प्रॅक्टिस करा. आणि हे प्रश्न जर नाही आले हे प्रश्न, तर समजून घ्या की हा बोर्डचा पेपरच नाही. महत्वाचे प्रश्न सांगण्याच्या अगोदर मी 3 मॉक टेस्ट पेपर बनवलेले आहेत. आमच्या टीमनी मॉक टेस्ट पेपर बनवलेले आहेत. तर ते प्रश्न खूप रिसर्च अनालिसिस करून बनवलेले आहेत. त्याच्यामधून 90% पेपर त्यामधूनच येईल याची गॅरंटी देतो. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. जा, सॉल्व्ह करा आणि तुम्हाला त्या सॉल्व्ह केलेल्या पेपरवरती आम्ही इव्हॅल्युएशन करून देऊ की तुमची काय काय चुकतंय, कुठं चुकतंय. तर ते तुम्ही आम्हाला सॉल्व्ह करून पाठवू शकता. ठीक आहे. तर आपण आता महत्वाचा जो मुद्दा आहे आता त्याच्याकडे जाऊ. इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत त्याचं, ठीक आहे. पहिला जो तुमचा धडा आहे तो आहे इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा. तर बघा, इतिहास मध्ये ना स्वाध्यायाच्या बाहेर प्रश्न येतच नाही. तर मेन तुम्हाला तर स्वाध्यायाची प्रॅक्टिस करायची आहे. आणि यामध्ये जे एमसीक्यू आहेत आणि चुकीचे जोडीवाले जे प्रश्न आहेत हे तुम्हाला पूर्णच करायचे आहे. कारण की आहेतच नेमके एक दोन प्रश्न आहे. हे सोडू नका. तुमचे ऑब्जेक्टिव्हचे मार्क्स पूर्ण यायला लावायचे. तर हे चांगल्याने करून घ्या. त्यानंतर आपण मेन प्रश्नाकडे वळू. अजून एक गोष्ट, हे जे आकृत्या आहेत हे पण एकाच चॅप्टर मध्ये एकच आकृती राहते आणि इतिहासाच्या पेपर मध्ये जसे 3 आकृत्या येतात. तर तर हे पण एक एक आकृती करून घ्या, चांगल्याने करून घ्या. त्यानंतर आपण आता प्रश्नाकडे वळू. तर पहिल्या चॅप्टर मध्ये जो महत्वाचा जो टॉपिक आहे तो आहे द्वंद्ववाद. हा एक महत्वाचा आहे, तुम्ही करून घ्या. त्यानंतर कार्ल मार्क्स यांच्या वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती आणि स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? हा प्रश्न पण महत्वाचा आहे आणि हा 2025 मध्ये आलेला पण आहे. पहिल्या मध्ये एवढेच महत्वाचे टॉपिक आहे. त्यानंतर दुसरा जो धडा तो तुमचा आहे इतिहास लेखन, भारतीय परंपरा. अध्यायामध्ये बघा, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे. हा प्रश्न करायचा आहे तुम्हाला, हा इम्पॉर्टंट आहे. आणि हा जो बॉक्स आहे हा पण करायचा आहे तुम्हाला. हा 2020 आणि 23च्या पेपर मध्ये विचारलेला आहे, 2 वेळा आलेला आहे. तर चांगल्याने करायचा आहे. त्यानंतर तुमचा तिसरा धडा आहे उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहासामध्ये बघा, उपयोजित इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा आणि अभिलेखागार हे 2 प्रश्न महत्वाचे आहेत. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो, हा एक प्रश्न. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा संबंध असतो आणि इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. हे 2 प्रश्न खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला हे प्रश्न चांगल्याने करून जायचे आहेत. आणि याच्यामध्ये 2 एक्स्ट्राच्या आकृती दिलेल्या आहेत, ह्या करायच्या आहेत तुम्हाला. तर चौथा धडा आहे तुमचा इतिहासातील भारतीय कलांचा इतिहास. भारतीय कलांच्या इतिहासामध्ये बघा, हेमाडपंथी शैली, मराठा चित्रशैली, कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते, हा प्रश्न. आणि भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये उदाहरण स्पष्ट करा. आणि कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. हा प्रश्न 2025 मध्ये पण आलेला आहे आणि हे प्रश्न महत्वाचे आहेत. हे प्रश्न मी जे तुम्हाला प्रश्न दिलाय तुम्हाला पाठच करायचा आहे, एकदम रट्टा मारायचा आहे तुम्हाला याचा.
बघा, 5वा धडा आहे तुमचा प्रसार माध्यमे आणि इतिहास. या धड्यामध्ये वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य, त्यानंतर प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते, हा एक प्रश्न. आणि सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. हे दोन सहकारणासह स्पष्ट करणारे जे प्रश्न आहेत हे महत्वाचे आहेत. एक एक अशा प्रकारचा पण प्रश्न येतो तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये. उ- पुढील उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर इझी आहे हे. याच्यामध्ये तर काही बघायची गोष्टच नाही, फक्त पॅरेग्राफ वाचून तुम्हाला आन्सर करायचे. फुकटचे मार्क्स आहेत. 6वा जो धडा आहे तो आहे मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास. याच्या स्वाध्यायामध्ये महत्वाचे जे प्रश्न आहेत ते आहे मनोरंजनाची आवश्यकता, त्यानंतर मराठी रंगभूमी हा जो प्रश्न आहे 2023 मध्ये आलेला आहे. आणि चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय का बरं महत्वाचा आहे, हा एक प्रश्न. ठीक आहे, याच्यामध्ये 3च प्रश्न महत्वाचे आहेत. त्यानंतर हे आकृती, MCQ आणि चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा, हे तुम्हाला पूर्णच करायचं आहे. त्यानंतर इतिहासात जो 7वा धडा आहे तो आहे खेळ आणि इतिहास. याच्या स्वाध्यायामध्ये महत्वाचे प्रश्न म्हणजे खेळणी आणि उत्सव, खेळ व चित्रपट, खेळाद्वारे इतिहासावर कसा प्रकाश पडतो, हा जो प्रश्न आहे हा 2025 आणि 2022 मध्ये आलेला आहे. आणि मैदानी खेळ व बैठ खेळ यांच्यातील फरक हा प्रश्न 2022 मध्ये आलेला आहे. हे प्रश्न महत्वाचे आहेत, चांगल्याने करायचे आहे. नंतर तुमचा जो 8वा धडा आहे तो आहे पर्यटन आणि इतिहास. बघा, याच्या स्वाध्यायामध्ये ना 2च प्रश्न आहेत जे महत्वाचे आहेत. मग काय आहे, आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे, हे सहकारणासह हे स्पष्ट करायचं आहे. आणि पर्यटनाच्या विकासासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, हे 2 प्रश्न महत्वाचे आहेत, चांगल्याने करायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर जो आखरीचा धडा आहे तुमचा इतिहासामध्ये तो आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. याच्या स्वाध्यायामध्ये बघा, अभिलेखागार व ग्रंथालय नियतकालिके आणि इतर प्रकाशन प्रसिद्ध करतात, हा जो प्रश्न आहे हा 2023 मध्ये आलेला आहे. आणि ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे, हा प्रश्न 2025 मध्ये पण आलेला. महत्वाचे प्रश्न आहे. इथे तुमचा इतिहास संपतो. हे सर्व प्रश्न जे मी तुम्हाला सांगितले इम्पॉर्टंट आहे, करायचे आहेत, चांगल्याने करायचे आहेत. जो आपला इतिहास विसरतो नंतर त्याचा निकाल भविष्य ठरवतो, हे लक्षात ठेवा. तर इतिहास झाल्यानंतर राज्यशास्त्र चालू होतं, याच्यामध्ये 5 धडे आहेत. तर बघू आपण 5 धड्यामध्ये काय महत्वाचं आहे. पहिला जो धडा आहे तो आहे संविधानाची वाटचाल. याच्या स्वाध्यायामध्ये 4 प्रश्न खूप महत्वाचे आहेत. एक आहे हक्क आधारित दृष्टिकोन आणि माहितीचा अधिकार. त्यानंतर आहे मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट आहे. नंतर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय, तर हे 4 प्रश्न चांगल्याने करायचे आहेत तुम्हाला, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया, जो दुसरा धडा आहे तुमचा राज्यशास्त्राचा. याच्यामध्ये बघा, निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा. हा. निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती द्या. निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय, हे स्पष्ट करा. हे तिन्ही प्रश्न महत्वाचे आहेत. नंतर तिसरा जो धडा आहे तो आहे राजकीय पक्ष. राजकीय पक्षामध्ये बघा 2च प्रश्न महत्वाचे आहे इथे. शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे, हे सहकारणासह तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. आणि राष्ट्रीय पक्ष ही संकल्पना स्पष्ट करायची आहे. नंतर 4था धडा आहे सामाजिक व राजकीय चळवळी. याच्यामध्ये याच्या स्वाध्यायामध्ये बघा, आदिवासी चळवळ हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक पण आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन पण आहे. ठीक आहे. त्यानंतर पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा. भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. स्वातंत्र्यपूर्वी काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या, हे प्रश्न महत्वाचे आहे. त्यानंतर आहे लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व आहे, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. हे जेवढे 6 प्रश्न जे आहेत
महत्वाचे आहेत, बाकीचे सोडून द्यायचे तुम्हाला. याच्यावरती फोकस करा. राज्यशास्त्रामधला आखरीचा धडा म्हणजे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. तर बघूया याच्या अध्यायामध्ये काय महत्वाचे आहे. हा? भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणती बाबी आवश्यक आहे? राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात? बघा या धड्यामध्ये भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहे? हा एक प्रश्न. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात आणि राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात? हे प्रश्न महत्वाचे आहे. यामध्ये तुमचा पूर्ण अशा प्रकारे तुमचं इतिहासामध्ये जे महत्वाचे प्रश्न आहेत मी तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे? हे तुम्हाला चांगल्याने करायचे आहेत, पाठच करायचे आहेत. मी बोलतोय पाठच करा पूर्णपणे. ठीक आहे. आणि तुम्हाला जर मॉक टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचे आहेत तर मी बनवलेले आहेत, टेलिग्राम वरती आहे. ठीक आहे. तर अभ्यास करा, चांगला अभ्यास करा आणि बोर्डाचे पेपर एकदम मस्त झकास द्या. ऑल द बेस्ट.